अमरावती सारख्या छोट्या शहरात 7.5 कोटी रुपयाचा एमडी पकडला जातो, काय वाटतं आपल्याला? हे तर मला वाटतं टोटल फेलियर आहे क्राईम ब्रँचचं. आणि म्हणजे अमरावती महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यानंतर जर हब बनत असेल अमरावतीसारखं छोटं शहर, तर याचाच अर्थी जे एमडी तस्कर आहे त्यांना हे अमरावती शहर नंदनवन वाटत असेल की बा इथे काही केलं तरी आपल्याला कोणी पकडणार नाही, एवढी खात्री त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारवाई सुद्धा नागपूरच्या एका पथकाने येऊन इथे केली अमरावती शहरामध्ये. बरोबर आहे. म्हणूनच तर म्हणून राहिलो की समजा एवढी मोठी एमडी अमरावती सारख्या छोट्या शहरात सापडत असेल, म्हणजे एवढे मोठे मेट्रो सिटी सोडल्यानंतर याचा अर्थ एमडीचे जे महाराष्ट्राचे किंवा नॅशनल तस्कर जे असतील, राष्ट्रीय तस्कर जे असतील, त्यांच्या मनात ही खात्री निर्माण झाली असेल की बा आपण अमरावतीत काही अवैध तरी आपल्याला कोणी पकडण्यास धजावणार नाही किंवा आपलं काम आहे हे बेभवाट चालू राहील. एवढी खात्री जोपर्यंत या बघा हे जे तस्कर असतात ना, या तस्करांची एक मोडस ऑपरेंडी असते, जिथे त्यांना असं लक्षात येते की बा आपण समजा काही केलं ताबडतोब पकडल्या जाऊ किंवा काही जाऊ, तर ते त्या ठिकाणी धजावत नाही. आणि ज्या ठिकाणी त्यांच्या मनात ती पूर्ण खात्री असते की मी या गावामध्ये समजा हे एमडीचे किंवा याचे समजा हे केलेत, व्यवसाय केला, याच्यातून आपण हे केला, तर मला इथे कोणी अडवणार नाही, कोणी पकडणार नाही, आणि पकडलं तर मी ते निस्तरून घेईल. ही जेव्हा त्यांच्या मनामध्ये ही जेव्हा खात्री पडते तेव्हा तो एवढा मोठा व्यवसाय त्या गावात होतो. मला असं वाटते की आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी पण याची गंभीर दखल घेतलेली आहे. मला वाटते आयुक्तांनी पण, कारण की त्याच्यानंतर तुम्हाला पाहिलं असेल लागोपाठ एमडी पकडण्याचे प्रकरण घडले. अरे बाबा, मग हे पहिले का नाही झालं? म्हणजे जर इतका ताबडतोब नंतर तुम्ही सांगितलं की अकॅडमिक ग्राउंड मध्ये एमडी पकडली गेली, अजून कुठे पकडली गेली, हे जर तुम्हाला आज दिसून राहिलं असेल तर ते पहिले का नाही दिसलं याचं सुद्धा उत्तर पोलीस विभागाला द्यावं लागेल.